सो बघा, जर ए छोटा असेल डेल्टा एम पण छोटा आहे, राईट. मग ही जी ओव्हरऑल टर्म आहे, हा जो अँगल आहे तो कसा झाला, स्मॉल अँगल झाला. मग मी स्मॉल अँगल अप्रॉक्सिमेशन लावू शकते आणि याच्या ऐवजी मी काय लिहिणार, ए प्लस डेल्टा एम अपॉन 2. त्यानंतर ए छोटा आहे त्यामुळं हा पण अँगल कसा असणार आहे सांगा, स्मॉल अँगल आहे. सो मी असं लिहू शकते का, साइन ए बाय 2 इज अप्रॉक्सिमेटेड टू ए बाय 2 असं लिहू शकते. मग आता इथून डेरिवेशन आपल्याला प्रोसीड करायचंय, पुढे घ्यायचंय डेरिवेशन आपल्याला, की ह्या दोन्ही व्हॅल्यूज इथं यूज करायच्या. देअरफॉर काय होईल बघा, n इक्वल्स टू याच्या ऐवजी फक्त मी काय लिहिणार बोला, ए प्लस डेल्टा एम डिवायडेड बाय 2 होल डिवायडेड बाय, खालच्याच्या ऐवजी काय लिहिणार सांगा, ए बाय 2. मग या 2 ला हा 2 कॅन्सल होईल, n इक्वल्स टू ए प्लस डेल्टा एम अपॉन ए. आणि हे डेरिवेशन कंप्लीट करायचंय आपल्याला. कोणाचा फॉर्म्युला काढायचा आहे, डेल्टा एमचा. कोणाचा फॉर्म्युला काढायचा आपल्याला, फक्त डेल्टा एमचा. ठीक आहे, म्हणजे या डेरिवेशन मध्ये आपण कोणाचा यूज केला, स्मॉल अँगल अप्रॉक्सिमेशनचा. अरे केला ना, कुठलं वापरलं मॅथमॅटिक्स, स्मॉल अँगल अप्रॉक्सिमेशन. आता इझी आहे ना, ए ला इकडे घ्या. सो काय होईल, एन ए इक्वल्स टू ए प्लस डेल्टा एम. सो डेल्टा एम चा फॉर्म्युला काय झाला, डेल्टा एम इक्वल्स टू ए इंटू एन मायनस 1. हे डेरिवेशन आहे, 2 मार्क्स साठी विचारतात. मग सांगा मला याच्यामध्ये काय रे, फक्त हा फॉर्म्युला यूज करायचा आहे, स्मॉल अँगल अप्रॉक्सिमेशन, आणि कम्प्लीट काय करायचंय, मॅथमॅटिक्स करायचंय. आलं का लक्षात? ह्याचा यूज कळाला का तुम्हाला काय आहे तो, स्मॉल अँगल अप्रॉक्सिमेशनचा यूज कळाला काय येते. ठीक आहे, आता याच्यामध्ये जर तुम्हाला न्यूमेरिकली विचारला, आता हा मी तुम्हाला डेरिवेशन मधला यूज सांगितला, पण मगाशी जसं सांगितलं साइन 3 डिग्री, साइन 3 डिग्रीची व्हॅल्यू काय झाली, 3 डिग्री झाली, पण ते डिग्री तुम्हाला कशामध्ये कन्वर्ट करायचंय, रॅडियन मध्ये कन्वर्ट करायचंय न विसरता. पण जर कॉस 3 डिग्री म्हटलं तर डिरेक्टली तुमचा आन्सर काय असणार आहे, 1 असणार आहे. म्हणजे सपोज मी तुम्हाला एखादं कॅल्क्युलेशन ऑफर केलं, झालंय का बघा रे, हे सांगू का. ठीक आहे, जर मी तुम्हाला एखादं कॅल्क्युलेशन ऑफर केलं आणि ते कॅल्क्युलेशन असं आहे की सपोज एक्स इक्वल्स टू 3 इंटू 0.5 इंटू कॉस ऑफ 3 डिग्री, सपोज असं कॅल्क्युलेशन तुम्हाला दिलं, राईट. तर एक्स इक्वल्स टू या दोघांचं काय होईल सांगा, 1.5 होईल ना. 3 इंटू 0.5 किती झालं, 1.5 झालं, आणि कॉस 3 डिग्रीची व्हॅल्यू काय असणार आहे, 1. सो एक्स ची व्हॅल्यू तुमची काय झाली, 1.5. कळालं हे.